वसई विरार शहर महानगरपालिकेने जी भरमसाठ करवाढ केलेली आहे, आपल्या घरपट्टीमध्ये शिक्षण कर घेतला जातो। वसई विरार महानगरपालिकेमध्ये जिल्हा परिषदद्वारे ज्या शाळा चालवल्या जात होत्या, शिक्षक कर तुम्ही जर घेत असाल तर जिल्हा परिषद शाळा महानगरपालिकेने ताब्यात घ्यायला पाहिजे होत्या, त्याचा विकास करायला पाहिजे होत्या। जे गरीब, जे आदिवासी किंवा ज्यांची ऐपत नाहीये ते मुलं त्या शाळेमध्ये शिकली असती। आज तर जिल्हा परिषद शाळा ताब्यात तर घेतल्याच नाहीत, परंतु प्रचंड मोडकळी झालेत, पण शिक्षण कर मात्र घेतला जातो। वसई विरार महानगरपालिका वृक्ष कर घेतो, यांनी जितकी वृक्ष लावले नाहीत त्यापेक्षा जास्त वृक्ष कापायला आणि तोडायला आणि परवानगी दिलेली आहे। त्या वृक्ष करायचं तुम्ही करता काय? वसईकरांना, खास करून ग्रामीण पट्ट्यातल्या लोकांना, जी गावं महानगरपालिकेत समाविष्ट केलेली, त्यांना पाणी कर लावलेला आहे। पिण्याचं पाणी घरोघरी देणं हा नागरिकाचा मूलभूत अधिकार आहे। पाणी देऊ शकले नाही, परंतु कर मात्र लावायलाही विसरलेले नाही। माझंही मत आहे की कर महानगरपालिकेने घेतलाच पाहिजे, म्हणजे सेवा सुविधा द्यायला वसई विरार महानगरपालिकेला अडचण येईल। पण कर वाढवायला मात्र सुसाट वेगाने जायचं, म्हणजे सेवा सुविधापासून वंचित राहा, पण कर मात्र दुपटीने द्या। हा दुटप्पीपणा जो वसई विरार शहर महानगरपालिकेद्वारे केला जातो, या संदर्भात इकडल्या नागरिकांमध्ये प्रचंड रोष आहे आणि या रोषाला आपण सगळ्यांनी वाचा फोडलीच पाहिजे।